अवघ्या काही क्षणातच माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या मंचावरती आगमन होईल आणि खरं तर त्यांचं आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांच्यासह सर्व मान्यवरांचं या मंचावरती स्वागत करूया। साहित्य सूर्य नारायण सुर्वे सभामंडपामध्ये सर्व मान्यवरांचं त्याचबरोबर आपणा सर्व रसिकगणांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, संमेलनाध्यक्ष माननीय श्री उत्तमजी कांबळे सर आणि सर्व सन्माननीय उपस्थित, तुतार्यांच्या निनादामध्ये सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय श्री उत्तमराव कांबळे, विधान परिषदेचे उपसभापती सन्माननीय श्री वसंतरावजी डावखरे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे मंत्री सन्माननीय नामदार संजयजी देवतळे, ठाण्याचे सुपुत्र आणि आदिवासी विकास कामगार राज्यमंत्री नामदार राजेंद्र गावितजी, ठाण्याचे महापौर श्री अशोक वैती, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती उषाताई तांबे, कार्याध्यक्ष श्री पी.के. दातार, निमंत्रक श्री नरेंद्र पाठक, खासदार श्री परांजपे, सर्व सन्मान्य आमदार, सत्कार मूर्ती श्री शंकर वैद्य, शना नवरे, श्यामसुंदर जोशी, साहित्य महामंडळाचे सर्व पदाधिकारी, संमेलन आयोजन समितीचे सर्व सदस्य, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी आणि रसिक हो, या साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या प्रसंगी आपण मला इथं निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे। हा माझा गौरव आहे असं मी मानतो आणि या निमित्तानं आपल्याशी दोन शब्द बोलावं, थोडा सुसंवाद साधावा असं मला मनापासून वाटतंय। सर्वप्रथम याच व्यासपीठावरून गेल्या वर्षी त्यावेळचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार देण्याचं जाहीर केलं होतं। नुकताच शासनानं हा पहिला पुरस्कार विजयाताई राजाध्यक्ष यांच्या नावानं घोषित केला आहे आणि त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। साहित्य संमेलनाचं व्यासपीठ हे राजकारण्यांसाठी आहे की नाही हा आपला नेहमीचा आवडता विषय। मला त्या चर्चेत रस नाही, कारण मी काही लेखक नाही, कवी नाही, कादंबरीकार किंवा समीक्षकही नाही, एक रसिक आणि मराठीचा उपासक म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। मी चांगलं संगीत ऐकतो, चांगली पुस्तकं वाचतो, चांगली नाटक चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करतो, लोकांमध्ये मिसळतो, त्यांचे प्रश्न समजावून घेतो आणि ते सोडवायचा प्रयत्न करतो। यामागची संवेदनशीलता मला आपल्यासारख्या सृजनशील क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांची जोडून घेते असं मला नम्रपणे सांगावंसं वाटतं। अगदी काहीच नसलं तरी आम्ही राजकारणी तुम्हा साहित्यिकांना सतत आणि विविध स्वरूपाचे विषय पुरवत असतो, एवढं तरी आमचं श्रेय तुम्हाला मान्य करावं लागेल। ठाणेकरांनी हे साहित्य संमेलन अत्यंत यशस्वीपणे आयोजित केलं, खूप तरुण रसिकांना आकृष्ट केलं, ग्रंथदिंडी अत्यंत मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली, त्याबद्दल सर्व संयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आपले पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण एक उत्तम साहित्यिक होते।
ते उत्तम बोलायचे, सुंदर लिहायचे, साहित्य, संस्कृती, कला यांच्या ऊर्जितावस्थेसाठी त्यांनी मनापासून काम केलं. तो त्यांच्या स्वभावाचाच एक भाग होता. त्यासाठी त्यांना कधी उसने आवाहन आणावे लागले नाही. मुख्यमंत्री म्हणून काम करीत असताना महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा, त्यांच्या रणातून उतराई होता येईल कसं हे पाहावं, आणि हेच आद्य कर्तव्य मी माझं समजतो. मराठीचं वैभव वाढवण्यासाठी, महाराष्ट्राचं मोठेपण टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करता येतील का, यावर भरीव हातभार लावता येईल का, याचा विचार करीत असतो. आणि म्हणूनच आज मी तुमच्या या परिवारात सामील होण्याची संधी मुद्दाम घेतलेली आहे. राज्यकर्ते येतात आणि जातात, साम्राज्याची पडझड होते, इतिहास आणि भूगोल बदलतात, पण चांगली कलाकृती मात्र अजरामर राहते. तिच्यात काही बदल होत नाहीत आणि यालाच आपण अभिजात वाङ्मय म्हणतो. आज 800 वर्षानंतरही ज्ञानेश्वरीचं मोल जगाला तितकंच आहे. 400 वर्षानंतरही शेक्सपियर जगाला तितकाच प्रिय आहे. बहिणाबाईच्या कविता आजही आपल्याला तितक्याच मोलाच्या वाटतात. गाडगेबाबांचं कीर्तन असो की तुकडोजी महाराजांचं अभंग, हे साहित्य आपल्याला निर्भेळ स्वरूपाचा आनंद देतं, जगण्याची उमेद देतं. शब्दांचंही अक्षयधन म्हणजे मराठीचं संचित आहे, त्याचं मोल हिरे माणकापेक्षाही अधिक आहे. मराठीला आपण मायबोली म्हणतो. यातील बोली हा शब्द भाषावाचक आहे, पण माय हा त्याहून अधिक मोलाचा शब्द आहे. माय म्हणजे आई. आईला आपली सगळी लेकरं सारखीच असतात, सगळ्यावर तिचं सारखंच प्रेम असतं. माय मराठीनेही आपली सारी लेकरं एकाच मायेनं आपल्या पोटाशी धरली आहेत, सगळ्यांनाच समान प्रेम दिलं आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना आपल्यात सामावून घेतलं आहे. त्यामध्ये संत चोखामेळा, कान्हापात्रा, जनाबाई, सावतामाळी, कोरा कुंभार अशा सगळ्या संतांचा मेळा तिनं कौतुकानं भरवलेला आहे. आणि म्हणूनच मराठी साहित्यांची दिवसेंदिवस भरभराट होत आहे. संमेलनाचे अध्यक्ष श्री उत्तम कांबळे यांनी सर्वांनी आता नवा आसूड हाती घ्यावा असे आवाहन केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड लिहिताना मात्र सर्वांना पोटाशी धरण्याची भावना व्यक्त केली आहे. ते म्हणतात, धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वागावे ईशासाठी. ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणासी धरावे पोटासी बंधुपरी. निर्भीकांचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी. महात्मा फुले यांनी दाखवलेल्या मार्गानेच पुढे जाणे आपणा सर्वांसाठी हितकारक आहे. आणि सर्वांनी मिळून पुढे जात सर्व भेदाभेद संपवून सत्य धर्माचे आचरण हाच खरा शाश्वत मार्ग आहे. महात्मा फुले असोत की 18 पगड जातीतून आलेले संत असोत, या साऱ्यांनी त्यांच्या कलाकृतींनी आपल्या जगण्याचा अर्थ दिला. जातीपातीच्या पलीकडे जाऊन जगायला शिकवलं, प्रेम करायला शिकवलं, भौतिक समृद्धी बरोबरच आत्मिक उन्नतीचे भानही दिलं, आपल्याला प्रगतीचा रस्ता दाखवला. साहित्याकडून यापेक्षा वेगळं काय असतं? जे प्रगतीपथावरून घेऊन जातं ते साहित्य, विकासाचा आधार ठरतं ते साहित्य, जगाला शिकवते ते साहित्य, आदर्शाचे मानदंड समोर ठेवतं ते साहित्य, जे मनाला आनंद देतं ते साहित्य. अशा साहित्याच्या क्षेत्रातील मान्यवरांची मोठी प्रभावळ आपल्याला लाभलेली आहे. अनेक लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक यांनी आपल्याला मार्ग दाखवला असून त्यावरून आज आपली वाटचाल पुढे चालू आहे. केशवसुतापासून मर्ढेकरांच्या पर्यंत, कुसुमाग्रज करंदीकरांपर्यंत, अण्णाभाऊ साठे यांच्यापासून शंकरराव खरात, बाबूराव बागुल, नारायण सुरे यांच्यापर्यंत अनेक मोठे साहित्यिक आपल्याकडे होऊन गेले. ते आपापल्या जागी दीपस्तंभासारखे उभे आहेत, आपल्या सर्वांचं मार्गदर्शन करत आहेत. अलीकडच्या काळात जग इतकं जवळ आलेलं आहे की 7 समुद्रा पलीकडे जाऊन आपली संमेलनं होत आहेत. नाट्य संमेलन असो, साहित्य संमेलन असो,
दुबईपासून अमेरिकेपर्यंत सर्वत्र मराठीचा झेंडा फडकताना दिसतो. आपल्या लोककला, नाटके, चित्रपटही जगभर नाव मिळवत आहेत. खांडेकर, कुसुमाग्रज, करंदीकर अशा 3 दिग्गजांनी मराठीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला आहे. मराठी भाषेची, आपल्या साहित्य आणि संस्कृतीची ही उंचावर फडकणारी पताका पाहताना कोणत्या मराठी माणसाचा ऊर भरून येणार नाही. ही सगळी प्रगती होत असताना सत्य, माणुसकी, निष्ठा, प्रेम, स्वातंत्र्य, बंधुभाव यासारख्या मूलभूत मूल्यांचं उद्गान कलेच्या आविष्कारातून होईल का नाही आणि या प्रक्रियेमध्ये आपलं काही योगदान आहे की नाही ही पाहण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. सांस्कृतिक दहशतवादाला आपण न कळत खतपाणी घालत आहोत का? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं नेमकं काय मोल आहे हे या सर्व मुद्द्यावर देखील आपण खोलात जाऊन विचार केला पाहिजे. केशवसुतांना उद्धृत करायचं झालं तर मळ्या समाजा कुंटन पडणे अगदी मला नळ आहे. कोण मला वटिणीला आणू शकतो ते बी पाहे. नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. केशवसुतांनी जे म्हटलेलं त्यांच्या पावलावर पाल ठेवून पुढे जात असताना आपण या गोष्टीचं भान ठेवलं नाही तर केशवसुतांचा वारसा सांगण्याचा आपल्याला काय अधिकार आहे हाही प्रश्न विचारावा लागेल. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मधून विश्वबंधुत्वाचा मोठा संदेश जगाला दिलाय. तो शिरसावंद्य मानून महात्मा गांधीपासून ते मार्टिन लुथर किंग असेल, मंडेला पर्यंत समाज धुरीणांनी त्यासाठी स्वतःला वाहून घेतलं, स्वतःला झिजवलं. विश्वबंधुत्वाच्या मार्गानेच जगाचे कल्याण होऊ शकते हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत राहिलं. शांती आणि प्रगती या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत हे जगाच्या समोर येत राहिलं. मी स्वतः विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यासक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवाच्या कल्याणासाठी आहे यावर माझा ठाम विश्वास आहे. त्याचा आधार घेत जनकल्याणाचं, बंधुभावाचं, माणुसकीचं नवं अभ्यासक वातावरण आपण निर्माण करू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. विज्ञान तंत्रज्ञानानं सगळं जग जवळ आलेलं आहे. सर्वत्र ज्ञानशाखा झपाट्यानं विस्तारत आहेत. माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळं दळणवळणाच्या कारभाराला अपूर्व असा वेग आला आहे. आजचे युग संगणक क्रांतीचे आणि सूचना क्रांतीचे आहे. मराठी भाषेच्या संगणकीकरणामध्ये मी काही थोडाफार हातभार लावू शकलो आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. परंतु याबाबत अजूनही बरेच काही काम करायचे आहे. युनिकोडचा वापर असेल, विविध फॉन्टमध्ये आणि तळफलकामध्ये मानकीकरण करायचा विषय असेल, संगणकाचा वापर ही मराठीमध्ये करणे, इतर भारतीय भाषांमध्ये करणे, याचं सुलभीकरण कसं होऊ शकेल याबद्दल बरंच आपल्याला अजून काम करायचं आहे. शासन यामध्ये पुढाकार घेऊन यामध्ये मानकीकरण कसं होईल, आणखी संगणक वापरायचं कसं सुलभ होईल याबद्दल लक्ष घालेल. या सगळ्या जगाच्या बदलामुळं माणसाच्या जगण्याला एक मोठी गती प्राप्त झालेली आहे. या साऱ्या बदलाचं प्रतिबिंब जगभरच्या साहित्यात, कलेच्या क्षेत्रात उमटताना दिसतं. पण यातलं आपलं स्थान नेमकं कुठलं हे आपण शोधून पाहिलं पाहिजे. बदलत्या काळाची गती, लय आपण पकडलेली आहे का याची खात्री करून आपण घेतली पाहिजे असं मला वाटतं. साहित्यविषयक बाबीपेक्षा साहित्य बाह्य गोष्टींना आपल्या जीवनात अधिक महत्त्व प्राप्त झालेले नाही ना हे देखील पडताळून पाहायची वेळ आलेली आहे. आपण छोटा लेखक, मोठा लेखक, ग्रामीण लेखक, शहरी लेखक असे भेद करत नाही ना हे पाहिलं पाहिजे. मुंबई, नागपूर, पुण्या पलीकडे जाऊन खेडोपाडी प्रतिभेचे नवे कोवळे उन्मेष शोधून ते करपून जाण्यापूर्वीच त्यांना प्रकाशात आणण्यासाठी आपण काय करतो हे देखील पाहण्याची गरज आहे. आपण कुणाला मोठे करतो, कुणाला अनुल्लेखाने मारतो, कुठे कंबुशाही करतो, कुठे मठ निर्माण करतो, या साऱ्यांचा खोलात जाऊन विचार केला पाहिजे. काही गोष्टी कदाचित आपल्या नकळत घडत असतील, निरुद्देशपणे घडत असतील, पण त्या लक्षात घेऊन वेळीच आपण सावध झालो नाही तर पुढील पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाहीत हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या लेखकांच्या, कवीच्या कामाची व्यवस्थित नोंद घेणारी यंत्रणा आपल्याकडे आहे का? त्याचे
सर्वसमावेशक मूल्यांकन करण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का? प्रसिद्धीच्या मागे न लागता व्रतस्थपणे लेखन करणाऱ्या साहित्यिकांसाठी आपण काय करतो याचाही विचार केला पाहिजे असं मला वाटतं. ज्ञानेश्वरीसारखा एखादा मोठा आवाका असणारी एखादी कलाकृती पुन्हा एकदा मराठीत जन्माला यावी. त्याचबरोबर या खंडपाळ्या देशात आपलं अंजन कांचन करवंदीचं सुंदर राज्य, आपल्या क्षमता, आपल्या अवतीभोवतीचे वातावरण आपल्याला अगणित विषय पुरवत असतं. या साऱ्यांचं सृजनशील प्रतिबिंब आपल्या साहित्यात घडायला पाहिजे. भारत ही एक महासत्ता म्हणून उदयात येत असताना या परिवर्तनाच्या कालखंडाचा आढावा घेणारी, सगळ्या लहान मोठ्या बदलांचं भान ठेवून त्याचा सर्वव्यापी अन्वय लावणारी एखादी कलाकृती आपल्याकडे, तीही महाराष्ट्रात, तीही मराठीत निर्माण व्हावी असं माझं स्वप्न आहे. मराठी लेखकांचं अनुभव विश्व फार तोकडं आहे असं म्हटलं जातं. राष्ट्रीय आणि वैश्विक साहित्य व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर हे खरोखरच आपल्याला तपासून पाहायला पाहिजे. देशातले अनेक लेखक राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. त्यातले एखादं मराठी नाव असावं, मराठी माणसालाही बुकर प्राइज मिळावं, पुलित्झर प्राइज मिळावं, नोबेलपर्यंत त्याची उडी जावी, मराठीची नवी ओळख जगाला करून द्यावी असंही मनाला वाटतं. एकीकडे छपाईच्या सुविधा वाढल्या आहेत, दळणवळणाची साधनं वाढली आहेत, इंटरनेटनं सारे ज्ञान घरात आणून पोचवलं आहे. या साऱ्या बदलांचे परिणाम आपल्यावर काय झाले? आपल्या कथा, आपल्या कविता, आपली नाटकं, चित्रपट, त्याचं प्रतिबिंब कसं उमटलं हेही आपण पाहिलं पाहिजे. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे माणसाच्या संवेदनाचा प्रवास कसा झाला याचा शोधही आपण घेतला पाहिजे. छोट्या माणसाच्या छोट्या सावल्या पडू लागल्या की सूर्यास्ताची वेळ आली हे ओळखलं पाहिजे असं कोणीतरी म्हटलं आहे. जीवनाच्या क्षेत्रात आता अशा मोठ्या सावल्या पडू लागल्या आहेत का काय अशी भीती वाटू लागली आहे. आपला आजचा साहित्य व्यवहार पाहिला की भावना अधोरेखितून अधिकच अस्वस्थ व्हायला लागतं. निर्मितीचा अस्सलपणा आणि कलावंताचं स्वातंत्र्य हे मुद्दे मनात सलत राहतात. रायटिंग इज अन ऍक्ट ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वन सेल्फ असं कामूनं म्हटलं आहे. अशी कसोटी आपल्या लेखनाला लावता येईल का? आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी प्राणाचं मोल देण्याला आपली तयारी आहे का? या सर्व प्रश्न मनात सारखी येत राहतात. तुकारामानं महाराजांना उद्देशून लिहिलं होतं की तुम्हापासी आम्हा येऊन या काय व्रथाशीन आहे चालण्याचा. अगदी निष्प्रभपणे तुकाराम महाराज म्हणतात, आजची स्थिती याच्या उलट तर झालेली नाही. आजचा आपला साहित्य व्यवहार, प्रकाशन व्यवहार, पुरस्कारांची गर्दी या साऱ्या गोष्टीत सखोल परीक्षण करण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. बोली अरूपाचं रूप दाविनं असे ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे. कोणतीही नवी ज्ञानशाखा किंवा त्यातील क्लिष्ट परिभाषांचा आविष्कार सोप्या मराठीत करून दाखवता येईल अशी शब्दकला मराठीमध्ये असताना आपण परभाषांच्यावर किती विसंबून राहायचं याचाही आणि त्याचा किती उदो करायचा हेही आपल्याला पाहावं लागेल. पण त्याचबरोबर बदलत्या परिस्थितीचा विचार करून भाषा आणि प्रांत यांच्या पलीकडे छेप घेण्याचा निर्धारही केला पाहिजे. विविध भाषांमधील उत्तमोत्तम कृतीचे अनुवाद करून त्याद्वारे राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावाचा धागा कसा पक्का करता येईल याचाही विचार केला पाहिजे. कोणत्याही भाषेचं उन्वयन हे त्या समाज व्यवस्थेचं एक अविभाज्य अंग असतं. नुसते शासन निर्णय काढून किंवा दुकानाच्या पाट्या मराठीत लिहून भाषा टिकवता येत नाही. त्यासाठी मनाची पाटी कुरू करून या मुद्द्यांच्याकडे नव्यानं पाहायला पाहिजे. मराठी आपली जीवनशैली झाली पाहिजे, ती आपला श्वास झाला पाहिजे. आम्ही राज्याचं सांस्कृतिक धोरण तयार केलं आहे. त्यात भाषा आणि साहित्याचा विशेष विचार केला आहे. बोली भाषांचा संवर्धन, प्रमाण भाषा कोश, बोली अकॅडमी, मराठी भाषा भवन अशा अनेक गोष्टी शासन करत आहे. आपल्याला माहिती आहे की नुकतंच
मराठी भाषेचा एक वेगळा विभाग शासनाने निर्माण केला होता आणि तो मुद्दा मी माझ्याकडे ठेवलेला आहे. शासनाचा संपूर्ण व्यवहार मराठीत व्हावा आणि तो प्रमाण मराठीत व्हावा यावर माझा कटाक्ष आहे. माझ्याकडे येणाऱ्या सर्व तारीखावरील अभिप्राय मराठीत असावेत असा माझा आग्रह आहे. कारण शासन निर्णय सोप्या भाषेत असले पाहिजेत आणि सामान्य माणसाला सहजपणे कळतील अशा हवेत याची जाणीव करून दिली पाहिजे. मराठीच्या उन्नतीसाठी शासनानं स्वतंत्र मराठी भाषा विभाग हा स्थापन केला मी आपल्याला सांगितलं आणि मराठी भाषेशी संबंधित सर्व संस्था एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संबंधित उपक्रमाचे उत्तम समन्वयन होऊन त्या ठिकाणी कामास गती येत आहे. आपलं कोश वाङ्मय अतिशय समृद्ध असं आहे. कुसुमाग्रजांपासून मधु मंगेश कर्णिकांपर्यंत अनेक साहित्यांनी याच व्यासपीठावरून त्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. हे कोश अद्यावत व्हावेत आणि लोकांच्यापर्यंत पोचावेत यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एकत्र येऊन साहित्य संस्कृतीच्या उद्गाराची मुहूर्तमेढ रोवली. या प्रयत्नांची फळं आज आपल्याला चाखायला मिळत आहे. भाषा संचालनालय, विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था अशा अनेक संस्था निर्माण झाल्या आहेत. एकंदरीत साहित्य व्यवहारामध्ये गती देण्याचं काम यामुळे होत आहे. खरं आहे, पण शासकीय मदतीमुळेच कलेचा दर्जा वाढत नाही याचंही आपल्याला भान बाळगायला हवं. तसं असतं तर केवळ अर्थसंकल्पातील तरतुदी वाढवून आपण आपली कलात्मक श्रीमंती वाढवू शकलो असतो. मला आणखीन एक मुद्दा आपल्याला सांगायचा आहे. आपण आपल्या भावना इतक्या नाजूक करून घेतल्या आहेत की आपल्या सोयीचे सत्य पुढे यावं यासाठी आपण शक्ती वाया घालवत असतो. हे आपल्या लक्षातच येत नाही. हा सांस्कृतिक दहशतवादाचा पाळणा आपण किती दिवस हलवत बसायचा हेही आपण आता ठरवलं पाहिजे. या कामी आपण मंडळींनी पुढाकार घेऊन शासनास मार्गदर्शन केलं पाहिजे असं माझं मत आहे. मराठी भाषेतील विपुल साहित्य निर्मिती पाहता मराठीला अभिजात भाषेचा कल्चरल लँग्वेज दर्जा मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. तसेच मराठी भाषा सल्लागार समितीची स्थापना केली गेली आहे. या विभाग व या समितीकडून मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा यासाठी आमचे कसोशीचे प्रयत्न आहेत. मराठी साहित्यातील उत्तमोत्तम कलाकृती महत्त्वाच्या भारतीय भाषांमध्ये अनुवादित होणंही तितकंच गरजेचं आहे. अन्य भाषातील अशा अभिजात साहित्य कृती मराठीत आल्या आहेत. मात्र मराठी अभिजात साहित्य कृती मात्र इतर भाषांमध्ये गेल्या पाहिजेत, त्या अजून गेलेल्या नाहीत. यासाठी अनुवादाची काहीतरी निश्चित व्यवस्था असणे आवश्यक आहे. मराठी साहित्य महामंडळ किंवा अशा प्रकारच्या साहित्य संस्थांनी अशी योजना शासनाकडे आणल्यास शासन सर्वतोपरी त्याला पाठिंबा देईल अशी ग्वाही देऊ इच्छितो. लेखणीमध्ये समाजाला जोडण्याचं सामर्थ्य आहे. किंबहुना साहित्यानं समाजातील दरी कमी करावी, मतभेद कमी करावेत हेच अपेक्षित आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाकडून हीच अपेक्षा आहे. एखाद्या बेजबाबदार विधानाने किंवा लेखनाने अनर्थ घडू शकतो याचे भान सर्वांनीच ठेवण्याची गरज आहे. काही वेळेला हेतुपुरस्सर केलेल्या अशा चुकींची शिक्षा मात्र सर्वांनाच भोगावी लागते. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर जर समाजामध्ये दुही पसरवण्यासाठी किंवा बुद्धिभेद करण्यासाठी केला जात असेल तर त्याचा तीव्र निषेध करावा लागेल. आणि त्याचबरोबर मग अशा व्यासपीठावर यायचं का नाही याबद्दलही फेरविचार करावा लागेल. समाज एकसंघ ठेवण्याचे, मने जोडण्याचे काम साहित्याने आणि साहित्यिक विषयक व्यासपीठांनी करावे एवढीच या ठिकाणी मी माझी इच्छा व्यक्त करतो. आणि आपले संबंध असेच सौधारी पुढे राहावेत त्याकरता आपण सर्वांनीच प्रयत्न करूया. कविवर्य सुरेश भट म्हणतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी. आपण सर्वांनीच मराठी भाषेवरची आपुलकी आत्मीयता दाखवली तर निश्चितपणे मराठीची पिछेहाट होणार नाही आणि मराठीची दिवसेंदिवस प्रगतीच होत राहील. इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा आहे. त्यात पारंपरिकता मिळवणे हे प्रगतीच्या दृष्टीने चांगलेच आहे. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणे आज अनेक दालनं खुली आहेत. त्याबरोबर मराठीचा मात्र विसर पडता कामा नये. याकरता जी आंदोलनं चाललेली आहेत किंवा शिक्षणाबद्दलची परिस्थितीचा आपण उल्लेख केला, शासन त्यामध्ये गंभीरपणे विचार करत आहे. आज संमेलनाचे अध्यक्ष म्हणून श्री उत्तम कांबळे यांच्यावर महाराष्ट्राचे वैचारिक नेतृत्व आपण सोपवलेलं आहे. साहित्य निर्मितीला मानवी चेहरा लाभावा, ते वास्तवदर्शी व्हावं आणि त्यांनी माणसाच्या रोजच्या लढाईत त्याच्या जगण्याला बळ द्यावं असे मौलिक विचार त्यांनी मांडले आहेत. त्यांच्या या विचारांना महाराष्ट्र साथ देईल आणि बदलत्या काळाचा मागावा घेत मराठी साहित्याची पताका जगभर डौलाने फडकत राहील असा मला विश्वास वाटतो. आपण साऱ्यांनी मिळून मराठी साहित्याची पालखी मिरवत पुढे घेऊन नेऊया, तिची प्रतिष्ठा वाढवूया, दिग्विजयाची आस बाळगूया. या सर्व प्रवासामध्ये शासन तुमच्या पाठीशी आहे. पाठीशी नाही तर गरज पडेल तर तुमच्या पुढेही असेल अशी मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.